अखेर आमदार निलेश लंके यांच्या घराबाहेर तुतारी वाजवायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की निलेश लंके यांच्या घराबाहेर हा जो माहोल आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे। सगळे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि हे तुतारी जे वाद्य आहे ते वाजायला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे। सकाळपासूनच तुतारी जी आहे ती निलेश लंके यांच्या घराबाहेर वाजायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह आहे जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे। काय सांगा, अखेर तुतारी जी आहे ती वाजायला सुरुवात झालेली आहे। नाही, तुतारीचा निर्णय हा लोकनेते आमदार निलेश लंके साहेब घेतील, पण जो पूर्ण जिल्ह्याला ज्या गोष्टीचा त्रास होता ते लोणीचं पावणं हे पार्सल पाठवायचं आहे हे पूर्ण नगर जिल्ह्याने ठरवलेलं आहे। आपण पाहिले असेल 5 वर्षापूर्वी सुजय विखे नगर दक्षिणमधून निवडून गेल्यानंतर पंतप्रधान मोदीजी आले, गृहमंत्री आले, संरक्षण मंत्री, सर्वजण लोणीला आणि मतदान करायचं, उभं राहायचं दक्षिणेला। हा दक्षिणेचा स्वाभिमान आहे आणि तो हा दाखवून द्यायचा आहे। तर नक्कीच आपण बघतो की हे तुतारी जे आहे सकाळपासूनच 7 वाजल्यापासूनच निलेश लंके यांच्या घराबाहेर दाखल झालेलं आहे आणि आता त्यांचं या ठिकाणी पुण्याला ते रवाना होणार आहे। आज पुस्तक प्रकाशन सोहळा जो आहे तो निलेश लंके यांचा होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला खुद्द शरद पवार जे आहे ते उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश देखील होणार असल्याचं जे आहे ते या ठिकाणी बोललं जात आहे। कॅमेरा सुशांत रावसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।